मी या घरात आले तेव्हा या माणसांच्या सुद्धा आधी तू माझं स्वागत केलंस. आज मी जे काही करणार आहे त्याने मला घरातले बाहेर काढून तुझ्या पायाशी टाकतील. सो भेटू लवकरच, पण मी इथून जाईन त्यानंतर या घरात आनंद तसाच टिकवून ठेव. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. काय ग पोरी, कधी वासुदेव पाहिला नाहीस का? तुझ्याकडे आणि या तुळशीकडे बघून कळतं की या घरात आनंद आहे आणि तो तू जपते आहेस. हो, पण आता माझ्यामुळेच घरातल्यांना त्रास होतोय. काही दुःख आहे का पोरी? अगं कुणाला नसतं, पण कोणी सांगू शकत नाही. आपण आपलं काम चांगलं करत राहावं. आयुष्यात मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवाची जबाबदारी ईश्वरावर सोडावी. ही या वासुदेवाची जीवनदृष्टी आहे. काही काळजी करू नको पोरी, सगळं छान होईल. वासुदेव बाबा हे घ्या. सखा दादा, हे वासुदेव तुम्ही पाहिलं ना कधी? सिस्टर, हे पहाटे लवकर उठून गावोगावी जाऊन रामकृष्ण हरी म्हणतात, पांडुरंगाचे अभंग गात हिंडतात, देवाकडे प्रार्थना करतात. वासुदेव बुवा, हे या घरातल्या नव्या सुनबाई आणि माझ्या ताई यांना चांगला आशीर्वाद द्या बरं का. पोरी, तू या घराला नीट सांभाळशील. काही कठीण नसतं. आपण अपार माया लावली की घरही अपार माया देतं. आनंद दे, आनंद उंजळीत मिळेल. एवढं मोठं घर म्हणजे नक्कीच माणसांचा गोतावळा असणार. सगळ्यांची मन राख, नवीन गोष्टी स्वीकार, पण जुनं तेही जप. जुनं तेच सोनं असतं. सगळ्याचा समतोल राखला की संसार सुखाचा होतो. आनंदी रहा, आनंद वाटा, सुखी रहा. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. सखा दादा, ते जुनी भांडी जुनं सामान घेऊन जातात त्यांना काय म्हणतात? बोवारीन का? नाही, काही नाही. आपल्या गावात असतील का? हो. आणि हळदीला धर्मेंद्र आणि हेमा मालिनीच्या गाण्यावरती आम्हाला डान्स करायला लावला. काहीतरीच काय. अगं नाही ग, कुणीही काहीही बोललं नाही. तुम्ही ऐकताय ना, म्हणून काही पण सांगताय. तात्या पण खाडीलकरांनी लग्न मात्र खूप छान केलं बरं का. त्यांच्याकडे प्रत्येकाला प्रश्न, अहो तुमचं कुटुंब खरंच एवढं मोठं आहे, ते खरंच एवढे सगळे आनंदाने राहतात? मी म्हटलं या आणि बघा, आमच्याकडे आनंदाचा झरा वाहत असतो. सगळे कसे एकमेकांना सांभाळून घेतात. अरे घरात आनंदाचं वातावरण आहे म्हणून तो सुमित्राला लवकर बरं वाटायला लागलंय. सुमित्रा, तुला समोर बघून खूप आनंद वाटला बरं. अगं सगळ्यांची काळजी घेत असते आणि हे बघ, उगीच त्रास करून घेऊ नकोस आणि जरा स्वतःची काळजी घे ना. हो. मी आलीच. तात्या बयाची लग्न कसं झालं? छान झालं ना? आणि प्रवासात काही त्रास नाही झाला ना तुम्हाला? अरे अजिबात नाही. अरे आम्हाला तिथे न्यायची आणायची अतिशय छान सोय केलेली होती. रत्ना का आदिती कुठे आहे? बघितलंस का तिला? आम्हाला काय माहित, गेली असेल पिझ्झा किंवा बर्गर खायला. अगं काय बोललो हा? एक दिवस आणून खाल्लं नाही तर काय लगेच तुझं? रत्ना, अगं काय खाणाखुणा चालल्यात तुमच्या? काय झालंय? तात्या मी सांगते, उगाच कशाला लपवायचं. तात्या, अदिती ना हल्ली फार विचित्र वागते. तिला हवं तेच ती करते. अचानक ना तिला सगळं आवडेनसं झालंय. वेगळेच नखरे सुरू झालेत तिचे, तिच्या त्या मॉम सारखे. तुला सांगितलं ना एकदा गप्प बसवलं. हो ना, पल्लू काय बोलते का? वीण बाई आहेत ना त्या? गबस. अरे ठीक आहे, सुनबाई नवीन आहे, तिचं सगळं आयुष्य शहरामध्ये गेलेलं आहे.
इथली सवय व्हायला काही दिवस जातीलच ना. अहो हेच सांगते मी या सगळ्यांना कालपासून, पण उगाच टेन्शन घेतायत सगळे. जाऊ द्या, तुम्ही दोघं आराम करा. चला. कधी ती आज मोठं काहीतरी करणार आहे, आपल्याला सावध राहायला हवं. हो, तिने जे ठरवलंय ना ते होऊ द्यायचं नाही. लगेच तात्या आणि बयो आजींना नको सांगायला. आपण सरळ जाऊन आदितीशी बोलू, तिला सरळ जाऊन सांगू, तू हे जे खोटं वागतेस ना ते थांबव, नाहीतर घरच्यांना सगळं काही ते खरं सांगू. काही झालं तरी घरच्या सगळ्यांना खरं काही ते कळायला हवं. पण आपण आदितीच्या बाजूने ठामपणे उभे राहू. पल्लू, कळत नाही तुला काय? आल्या आल्या बयो आणि तात्यांना त्रास द्यायचा का ग? आणि सिद्धू, तू पण समजाव तुझ्या बायकोला, काही तमाशा नकोय आज. गुड मॉर्निंग. ह्या कोण? अगं नानी, बोवारणीला घेऊन आली ती. अहो पण आमच्याकडे जे जुने कपडे होते ना त्याचे मी पडदे आणि उशांचे कव्हर शिवले. नानी काकी, त्या जुने कपडे नाही, जुनी भांडी घेतात. अगं पण आपल्याला काहीच द्यायचं नाही, तू का घेऊन आलीस त्यांना? पण मला द्यायचं ना. आता हे काय नवीन? नक्की काय करणार आहे? मी ठरवलंय, आपल्या घरातली सगळी पितळेची, तांब्याची जी काही जुनी भांडी आहेत ना ती सगळी देऊन टाकायची. काय? हो. आणि ना मी नवीन मॉडर्न डिझाईन वाली भांडी घेऊन येते. अहो पण कशाला? कशाला म्हणजे? आणि जाऊबाई, तुम्ही विचारताय म्हणजे तुम्ही आणि पल्लू काकी दोघी यंग आहात, आजच्या काळातल्या आहात. मग आम्ही काय बाबा आदमच्या काळातले आहोत? नाही आहात ना. मग तुम्हाला कंटाळा कसा नाहीये जुनाट ताटात जेवायला? नाही, तुम्ही जा, तुम्ही भांडी घेऊन या. जा जा. दाखवा. थांबा. काय चाललंय अदिती? कोणाला विचारून करतीयस हे सगळं? विचारायचं काय त्यात? मी सुद्धा सून आहे या घरची. मी आता वेगळं राहायचं म्हटलं तरी तुम्हाला प्रॉब्लेम, मी माझ्या पद्धतीने घरात बदल करायचे म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम. अगं पण तुला बदल का करायचे? कारण मला नाही आवडत असं जुनाट, ओल्ड फॅशन. जरा मॉडर्न व्हा ना. आणि आता फक्त भांडी बदलायचं म्हटलं मी. मला नव्हतं माहित भांडी विकायला सुद्धा परमिशन लागते. मोठ्या बाई, आता तुम्हीच समजवा हिला. मला कळतंय आदिती, तू हे सगळं मुद्दाम करतेस. आदिती, तू हे का करतेस? मोठ्या बाई, मोठ्या बाई, तुम्हाला बरं नाहीये ना, तुम्ही नका बोलू. शपथ दिली तुम्हाला मी, मोडू नका. तुम्ही शपथ घ्या, तुम्ही हे कोणालाही सांगणार नाही. मी नाही या प्रत्येक गोष्टीत परमिशन घेत बसणार. सेठ, समजाव तुझ्या काकींना, नाहीतर जाते मी इथून. हा, जा जा, निक, कोणी थांबवत नाहीये तुला. बघितलंस बघितलंस तू सेठ कसं ओरडतात मला? म्हणून मी म्हणत होते आपण जाऊया अमेरिकेला. मला नाही ऍडजस्ट होता येणार इथे. घ्या रत्नाक्का, कसं सांभाळून घ्यायचं हिला ते काय नाही, तात्यांना बोलवूया, तेच समजावून सांगतील हिला. काय ऐकणार आहे आपलं? पल्लू, जर आता अदिती नवीन भांडी हवी आहेत? चालेल, घे ना विकत नवीन भांडी, जागा करू ना आपण त्यांना. पण त्यासाठी जुनी भांडी नको काढूच ग. इथलं प्रत्येक भांड म्हणजे भांड नाहीये, केवळ भावना आहे. प्रत्येक भांड्यावर नाव कोरलंय कोणाचं तरी. प्रत्येकीच्या माहेराची नाळ जोडली आहे या भांड्यांमधून. माशी कोणाच्या माहेरातून आलेली.
काही परंपरागत माझ्या लहानपणीची. वयोबाई तर तिच्या माहेरून आलेल्या भांड्यांना हात सुद्धा लावू देत नाही आम्हाला. एवढ्या भावना गुंतल्यात या भांड्यात, अशी कशी देऊन टाकायची भांडी? घरातल्या वस्तूंशी पण नाते आहे प्रत्येकाचं. भांडी सुद्धा जपतायत हे मला आणि सिडला कसं जाऊ देतील? नाही अदिती, असं वीक होऊन नाही चालणार. नाही, मला नाही माहित काय. ओ तुम्ही या, भांडी घेऊन जा. जा. नाही मॅडम, मला नको भांडी. मॅडम, अहो भांड्यांना सुद्धा इतकी जपणारी माणसं आहेत ती. असं नका वागू. नको मला भांडी, जाते मॅम. अहो पण काहीतरी वेगळी आयडिया काढावी लागेल. या सगळ्यांना पुरून उरणं कठीण झालंय. असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे सगळ्यांना धक्का बसेल. युवराज, अजून थांबलायस तू इथेच? निघाला नाहीस? हा, तात्यांशी बोलण्यासाठी थांबलायस. सोडून दे रे फॅक्टरीचा नाद, सांगितलं ना तुला. हे बघा दीदी, तिला सगळं कळलंय. युवराज तू हे बघ, मी काही नाही सांगितलं. त्या दिवशी तिनेच तुम्हाला देवळात पाहिलंय. सिडने मला काहीही करायला सांगितलं नाही. मी सगळं माझ्या मनाने करते, कारण आता मला इथे राहायचंच नाही. हे बघा तिथे आम्हाला सगळं माहिती आहे. तू हे मुद्दाम करतेस कारण घरच्यांच्या मनात तुझ्याबद्दल राग निर्माण करून सिद्धार्थला सेव्ह करायचं ना तुला. हो, आम्ही तसं होऊ देणार नाही. हे बघ, तू जे वागतेस ना ते थांबव. आपण बोलूया आणि बोलू, काहीतरी मार्ग काढू. माझा मार्ग मी निवडलाय आणि तुम्ही दोघे यात पडू नका. बाजूला का तुम्ही दोघं? नमाज सोड. अदिती, तू तिच्यावर ओरडू नकोस. अगं, तुझ्यामुळे 2 दिवस झालं झोप नाही झाली तिची. तिला त्रास होतोय, तिचा श्वास लागतोय. हे बघ, आम्ही तुझं काही ऐकणार नाहीये. हे जे तू खोटे वागतेस ना ते थांबव, नाहीतर आम्ही घरच्यांना सगळं काय ते खरं सांगू. ठीक आहे, सांगा. मग मी पण सगळ्यांना सांगेन की तुमच्यात काहीतरी चालू आहे. सांगू? बापू काका, ताई काकींना सांगू का? अदिती, हे काय बोलतेस तू? म्हणजे आम्हाला गप्प करण्यासाठी तू काही खोटं बोलणार का? हो, युवराज खोटं आहे हे? हा ना, मग खोटं आहे हे? सांगा 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 तुम्ही, मग मी पण सगळ्यांना सांगेन. एक्सक्यूज मी. काय रे, काय झालं? अग्याचा एक पाय खराब झालाय, सारखं हलतं, लिहिता पण येत नाही का? अरे पण मग त्रास होतोय तर काढून टाक, दुसरं घेऊ आपण. नाही ना, नाही काढू शकत हे टेबल. अदिती, अगं आप्पा याच टेबलवर अभ्यास करून मोठे झाले. बाळकाकांनी सुद्धा याच टेबलवरती अभ्यास केला आणि एवढा मोठा डॉक्टर झाला. असं नाही काढू शकत. आणि असं म्हणणे की हाच टेबल सगळ्यांनी वापरायचा. किती कमाल माणसं आहेत ही, वस्तूंशी सुद्धा नाती जोडतात. पण अदिती, आता सगळ्या लोकांसाठी वस्तू या फक्त वस्तू नसतील ना. काही जणांसाठी वस्तू या वस्तूच असतात. ज्या कम्फर्टेबली वापरता येतात, ज्या चांगल्या आहेत त्या वापरायच्या. ज्या वस्तू त्रास देत असतील, ज्याचा नीट यूज होत नाहीये, त्या कशाला ठेवायच्या, काढून टाकायच्या ना. म्हणून मला अमेरिकेला जायचंय अदिती. या घरात ना प्रत्येक जण ना इमोशनली खूप आहे, प्रत्येक गोष्टीत अडकून राहतो. तुला माहिती आहे अदिती, माझ्या जन्मापासून हे घर अगदी तसंच आहे.
म्हणजे त्या तुळशी वृंदावन पासून देवघरापासून ते अगदी त्या डायनिंग टेबल पर्यंत त्या वस्तू सुद्धा कंटाळल्या असतील. अदिती, आयुष्यात काहीतरी चेंज हवा. सेड, काय? खूप छान आयडिया दिलीस मला तू. मी आलेच. अगं हा, हे उचला आणि बाजूला ठेवा. हे तुळशी वृंदावन? हो, इथे हॅपी मॅन ठेवायचंय. अगं तुझा काय प्रॉब्लेम आहे अदिती? दारातली तुळस हलवायला निघालीस तू? संस्कृती आहे ना ती आपली. अगं यामुळेच आपल्या घरातलं वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहतं ग. मुंबईत कुठे असतं तुळशी वृंदावन? सगळे फ्लॅट्स मध्ये राहतात. ते नसतात का आनंदी? हे बास झाली हा तुझी नाटकं. हे तुळशी वृंदावन इथून कुठेही हलणार नाहीये. गावातल्या घरांची ओळख असते ती. रोज सकाळी तुळशीला पाणी घातल्याशिवाय आमचा दिवस सुरू होत नाही. हे बघ, एक वेळ मी सगळं विसरेन, पण तुळशीला पाणी घालायचं मी अजिबात विसरणार नाही. आम्ही पण बघतो ना तू कसं काढतेस हे तुळशी वृंदावन. ते तुळशी वृंदावन काढून टाका असं कुठे म्हणतेय मी. ते बाजूला ठेवायला सांगते. तिथे मध्ये हॅपी मॅन असेल. कशाला हवं हॅपी मॅन? या घरात सगळे हॅप्पी आहेत. तू फक्त नीट वाग, मग आनंदीच आनंद. पल्लू काकी, हे बघा, हॅपी मॅन मुळे घर आनंदी तर राहतच, पण पॉझिटिव्ह वाईब्स सुद्धा येतात. त्याच्याकडे बघून ना एकदम असं पॉझिटिव्ह वाटतं. म्हणजे हा हॅपी मॅन आला म्हणजे माझ्या मनातले निगेटिव्ह विचार सुद्धा बंद होतील. हो, हॅपी मॅन मुळे घरात आणि मनात नेगेटिव्हिटी राहतच नाही. आणि इथे किती छान वाटेल ना हॅपी मॅन. हे बघा दीदी, तुझं जे काही चाललंय ना ते मला अजिबात पटत नाहीये. कशाला सगळं काही बदलायचं घाट घातलंयस? अगं तुळस आहे ती फक्त घरासाठी नाही, औषधी महत्व आहे त्याला. हो मग, हे तर आपल्या पेशंटला हट्टाने सांगतात की घराच्या अंगणात तुळस हवी. रोज यांना तुळशीची पानं घातलेला औषधी चहा लागतो. एवढी गुणकारी असते तुळस. आम्ही जुने वाटत असू ग तुला? बाळा भाऊजी तर डॉक्टर आहेत ना, त्यांच्यावर तरी विश्वास ठेव ना तू. बघितलंच सीट, हे काहीच करू देत नाहीयेत मला. म्हणून नाही राहायचंय मला इथे. आपण वेगळं राहूया. जा ग बाई जा, तुला जायचंय ना तिथे जा, पण हे असलं काही ह्या घरात चालणार नाहीये. काय आहे हे? मी तयार झाले होते घरात राहायला. फक्त काही चेंजेस करायचे होते मला. किती काय काय प्लॅन केलं होतं मी. इथे हॅपी मॅन ठेवायचा, तो गोठा काढून टाकायचा, तिकडे स्विमिंग पूल बांधायचा. गोठा काढून स्विमिंग पूल? म्हणजे माझ्या म्हशी त्या स्विमिंग पूल मध्ये धुवायला लागतील. बघितलंस कसे मस्करी करतायत सगळे माझी. मला नाही राहायचं इथे. अगं एवढ्यासाठी कुठं घर सोडतात का? आपण यातून काहीतरी मार्ग काढू, म्हणजे सगळ्यांचं सगळं होईल, आहे की नाही? मग आपण असं करू, खाली हॅपी मॅन आणि तसे त्याच्या हातवर असतात, त्याच्या हातावर तुळशी वृंदावन, म्हणजे दोन्ही होईल. मी काय करतो, स्विमिंग पूल विहिरीच्या शेजारीच बांधतो आणि पंप लावून पाणी डायरेक्ट आपण स्विमिंग पूल मध्ये टाकू आणि डायरेक्ट हांडे घागऱ्या कळशा स्विमिंग पूल मधनच भरून नेऊ. मी जे सांगते ते सगळं मस्करीत घेताय ना तुम्ही? नाही नाही, अजिबात नाही. अगं उलट आम्ही जसं इथल्या प्रत्येक गोष्टीचं महत्व सांगतो ना, तसं तुला जे हवंय, ज्या गोष्टींमध्ये बदल करायचा आहे, सांग ना तू त्याचं महत्व. करू ना आम्ही मान्य. हा, आणि या घरात परंपरा जपल्या जात असल्या ना तरी नवीन गोष्टींना नाही म्हणत नाही अगं आम्ही. लोकशाही आहे इथे. नक्की ना रत्नाक्का? नवीन गोष्टी स्वीकारता ना तुम्ही? मग आता बघाच मी काय करते. काय रे सिद्धू, ही काय करणार आहे आता? मला काही विचारू नका. हिच्या या वागण्याचा आधीच वीट आलाय मला. कधी कधी तर असं वाटतं की खरंच वेगळं झालेलं बरं, म्हणजे सगळे सुखी राहतील. सिद्धू, सिद्धू भाऊ, हे सगळं थांबायचं असेल तर एकच उपाय आहे. अमेरिकेला जाणं, तिथे जॉब करणं, तिथेच सेटल होणं हे त्याचं स्वप्न आहे. या गावात मला सडायचं नाहीये असं तुमच्या मुलाचं म्हणणं आहे. हनीमूनसाठी नेतोय असं तुम्हाला सगळ्यांना सांगून मला कायमचं अमेरिकेला घेऊन जाणार होता.
अरे नमा, तुम्ही केव्हा आलात? काय झाले? मी काय करायचंय? कशासाठी? हो मोठे बाई, आम्हाला सगळं माहिती. काय? अदितीला वेगळं व्हायचं नाही. सिद्धार्थला अमेरिकेला जायचं म्हणून अदिती अशी वागते. तिची बाजू माहित असणारे फक्त आपण तिघे आहोत. अदिती खूप विचित्र वागते. मुद्दाम घरातली चिडतील आणि तिला स्वतःहून घराबाहेर काढतील. यासाठी हे सगळं चालू आहे. मोठ्या बाई, हे सगळं फक्त तुम्ही थांबवू शकता. हो ग बाळा, अगं तुम्हाला मुलीसारखी नाही तर मुलगीच आहेस माझी. तुला कधी त्रास होऊच देणार नाही ग आम्ही. अगं ती सुद्धा माझी सून नाही तर मुलगीच आहे. मला कळतंय ग, आधी तिला खूप त्रास होतोय. हो, सिद्धू चुकतोय, खूप चुकीचा वागतोय तो, पण मी त्याला पाठीशी घालणार नाही. चूक किंवा बरोबर यापेक्षा आपण अदितीच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. त्या घरात तुमचा शब्द कोणीही मोडू शकत नाही. प्लीज तुम्ही बाहेर चला आणि अदिती दुसरं काही करण्याच्या आधी हे सगळं थांबवा. आदिती अशी वागतेय, तिला असं वागावं लागतंय हे मलाही बघवत नाही. पण तिने मला शपथ घातली की मी यात काहीही बोलणार नाही म्हणून. मोठे बाई, आम्ही ते पाहिले. एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी शपथ मोडायला काय हरकत आहे? नाही, मला नाही जमणार. मी शपथ दिली तेव्हा मला माहिती नव्हतं की ही मुलगी या थराला जाणार. पण आता विश्वासघात नाही करू शकत मी तिचा. नमा बाळा, कळतोय ग मला तिचा त्रास, पण मी शपथ कशी मोडू? जाऊबाई, अहो काय चाललंय तुमचं? तुम्ही मुद्दाम करताय का आम्हाला त्रास द्यायला? आणि तुम्हाला दिसत नाहीये का तुमच्यामुळे घरात सगळ्यांना मनस्ताप होतोय आणि तुमच्यामुळे मला त्रास होतो? त्याचं काय? तुम्ही ढकललं का मला? अगं नशीब समाज तुला फक्त ढकललंय. म्हणजे काय मारणार होता का तुम्ही मला? या मारा. हे बघ अदिती, तू आता अति करतेस. मी फक्त बघितलं अंगावर धावून आल्या या. जाऊबाई, तुम्हाला मारायचं मला? या मारा. काय बोलते ही? माझ्या मॉम डॅडने मला तळहाताच्या पोडासारखं जपलंय आणि माझ्या सासरची माणसं मला मारतायत. बघितलं? की मला ना राहायचंच नाहीये या घरात. अरे काय चाललंय? पल्लू, मी काही नाही केलं. अगदी खोटारडी आहे नाही. मी हिला बाजूला केलं आणि बोलायला गेले तर लागली ओरडायला, मारा मला, मारा मला. अगदी नाटकी आहे ना, असं तर खरंच द्यावं. नाही मग दाखवा ना मारून. असं काय चाललंय आपल्या घरात? बयोबाई, हिच्यामुळे होतंय सगळं. तुम्हाला माहित नाही, पण नुसता त्रास देते. आता ना देवघर हलवायला निघालेली. मग काय प्रॉब्लेम आहे त्यात? वायफाय लावायचंय, त्याचं राउटर आहे ना, देव्हारा जिथे ठेवलाय तिकडे ठेवायचंय. तिकडेच रेंज चांगली येते. मग काय चुकलं माझं? आणि आता मगाशी रत्नाक्काच म्हणाल्या ना, परंपरा जपण्याबरोबर नवीन गोष्टींचं स्वागत सुद्धा करतो आम्ही. देव्हारा नुसता जरा हलवला तरी चालत नाही इथे. इंटरनेट नीट नाहीये इथे. मला वायफाय हवाय, नाहीतर मला नाही राहायचंय. अगं मग जा ना, सारख्या धमक्या काय देते? अरे बास, हे देशमुखांचं घर आहे का कोणाचं आहे? काय चाललंय का या घरामध्ये? काय झालंय का सगळ्यांना? ते आल्यापासून बघतोय काहीतरी बिनस आहे सगळ्यांचं. अहो काय नाही होता त्या, ह्या अदितीला ना घरात काही नवीन वस्तू आणायची. आता नवीन वस्तू आणायच्या तर त्याच्यासाठी जागा करायची आहे. त्याच्यावरून चाललंय दोघींचं तू मॅमे. तुम्ही काही काळजी करू नका. अहो मी आहे ना, मी बघते सगळं. ओरिजिनल देशमुख. तर अदिती, तुझी आयडिया मस्त आहे. हा, कधीच वायफाय घ्यायचंच होतं. बरं झालं तू या माणसाला आणलंस ते. सका, अरे जा ना, एक छानशी फळी घेऊन ये. हो रत्नाक्का. हाँ भैया, तुम हमरे को बताओ. रत्नाक्का मराठी आहे. भाऊ मला सांगा, देवघरामध्ये वरती छानशी फळी ठेवली आणि त्याच्यावर ठेवलं तर कनेक्शनला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, उलट बेस्ट आहे की. घ्या, प्रश्न
मिटला. हा हा वा वा छान छान. अरे जा जा दे त्यांना. हा जा जा तू मदत कर कामाला लागा. हो लगेच चला हा जा जा. या. ये अगं ताई अगं असं काय बघते. अगं फार चांगलं काम केलंय आदितीनं. मी पण आहे ना आता माझा पैठण्यांचा बिझनेस ऑनलाईन करणार आहे. आणि तू पण गृह उद्योगाच्या ऑनलाईन ऑर्डर घेऊ शकते. मग आणि ही अर्चू ते आपले केक स्वीट्स ऑनलाईन विकायचे बरं का आता. अगं प्रत्येकीचा फायदा आहे त्याच्यामध्ये. आणि पल्लू हाच जरा आता तुझ्या अभ्यासाला सुद्धा वायफाय किती उपयोगाचं आहे. सिरियल पिक्चर ते पण बघता येईल. उलट आपण सगळ्यांनी मिळून आदितीला थँक्यू म्हटलं पाहिजे. चला चला आदितीला थँक्यू म्हणूयात. चला रांगेत उभे राहा. चला थँक्यू बाई. सखा लावला का वायफाय? मी हळदी कुंकू घेऊन येते. हे मला पण शिकवा वायफाय वापरायला. मी पण हेमामालिनीचे सगळे पिक्चर बघणार वायफायवर. आदिती तूच आणलाय ना. ये ये आता तुझ्याच हाताने पूजा करूया. चांगलं नेटवर्क दे रे बाबा. हो हो रत्नाक्काच्या ड्रायव्हिंगचा स्पीड नको, चांगल्या स्पीडने चाल रे बाबा. हा, ताईची जीप चालते ना बापूवर त्या स्पीडने चाल. चुरू चुरू. अजब आहेत या बायका. आणि यांच्याकडे तर सगळ्याच गोष्टींवर तोडगा आहे. ही आयडिया पण फसली. या घरातले लोक इतके चांगले आहेत की आदितीला जे हवे ते कधीच मिळणार नाही. अरे कोण आले बघा. या या लवकर या. मॉम डॅड कशी आहेस बेटा? खूप आठवण येत होती तुझी. खूप बरं वाटलं तुम्हाला बघून. पण काही कळवलं नाही तुम्ही. सरप्राईज. आम्ही अचानक ठरवलं. नमस्कार करतो. अरे मॉम डॅड हो बरं झालं तुम्ही आलात. अहो तुमची इतकी सवय झाली ना. मॉम डॅड हे 2 शब्द मी इतके दिवस म्हटलंच नाही. अहो आई निदान आम्हाला तरी कळवायचं. हरकत नाही. आता तुम्ही आला तर छान पैकी जेवणाचा बेत करूया. हेच बाकी होतं आता. इथे आम्हाला मुलगी झेपत नाहीये आणि आता ही कडक लक्ष्मी आली त्रास द्यायला. ही आता काय तमाशा घालणारे कोणाच ठाऊक. मला तर वाटतं ना आपण आपल्या घराचं नाव गोकुळ निवास बदलून धुमाकूळ निवास ठेवायला पाहिजे. खरंय. स्टॉप स्टॉप. आई गो. काय झालं वेणबाई? प्रवासातून आलो ना आम्ही. कंबर धरलीये जरा माझी. अहो मग तुम्ही आराम करा. मी गरम पाण्याची पिशवी आणते शेकायचे. या तुम्ही फ्रेश व्हा. हो या व्याही आत या. ये मग. सिद्धार्थ सर ऑल क्लिअर. घरचे काय म्हणताय तुम्ही अमेरिकेला जाताय त्याबद्दल? काही प्रॉब्लेम नाहीये ना? सर तुम्ही काही काळजी करू नका. मी आणि आदिती अमेरिकेला जाणार. प्लीज खूप त्रास होतोय का? हो ग आदिती. अगं आता येताना रस्त्यात कंबर लचकली आहे माझी. हा तुझा डॅड ना म्हातारा झालाय आता. रस्त्यावरचा एकही खड्डा किंवा एकही स्पीड ब्रेकर चुकवला नाहीये त्यांनी. दिसत नाही की काय कोणाच ठाऊक त्याला. तसंही तुझ्या डॅडला खड्ड्यात जायची सवयच आहे. आय टेल यू आदिती, हा मिलिंद म्हातारा झाला ना की ती अल्विरा त्याला सांभाळत नाही बसणार. वृद्धाश्रमात टाकेल लिहून घे. नाहीतर तुझ्याकडे येऊन म्हणेल सांभाळा त्या म्हाताऱ्याला. मी नाही सांभाळू शकत आता. आणि तिने नाही सांभाळलं ना तर तू सुद्धा त्याला सांभाळू नकोस आदिती. US मधल्या एखाद्या ओल्ड एज मध्ये नेऊन टाक. एनिवे मी जर आता आराम करते. थँक्यू मॉम.
खूप चांगली आयडिया दिलीस. हे नक्की वर्क करणार. नो 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 त्या बाबतीत तू कुठलंही टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. आणि प्रत्येक सेठ, चल लवकर. अदिती बेटा, हे काय आम्ही बोलतोय ना काहीतरी. तुझं आणि सेठचं खूप प्लॅनिंग झालं. आता आम्हाला करू दे. हा चल सेठ. अगं पण काय झालं काय? अरे सांगते ना तुला, चल. घरातलं वातावरण बदललेलं दिसतंय. काहीतरी घोळ आहे. आता काय केलं या सिद्धार्थने? अदिती, बस झालं तुझी आयडिया. ते कोणी कशाला जुमानत नाही. कारण आतापर्यंत मी वस्तू जागा यांच्यावर राग काढत होते, पण सेठ यावेळेला वस्तू नाही, यावेळेला मी माणसांवर येणार. या घराची ताकद, एकमेकांशी असलेली नाती, एकमेकांबद्दल असलेलं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, त्यामुळे जोपर्यंत कुटुंबातल्या माणसांच्या बाबतीत काही घडत नाही ना, तोपर्यंत सगळेच्या सगळे माझ्या विरोधात जाणार नाही. माणसांवर येणार म्हणजे? एक मिनिट, नक्की काय तुझ्या डोक्यात आहे एक आयडिया. आता मॉम डॅड आले ना तेव्हा सुचली. सीड, आता बघ माझा शेवटचा घाव. आता असा घाव घालते की नक्कीच मला हाताला धरून घराबाहेर काढतील सगळे. फक्त तू मला सपोर्ट कर. मला तुझ्या मदतीची गरज आहे. वायफायचं कनेक्शन लावून झालं, येतो मी. अरे वा, घरात वायफाय लावलं वाटतं. हो, तुमच्या लाडक्या मुलीच्या हट्टामुळे घर एकदम मॉडर्न करायचं घाट घातलंय ना तिने. पल्लू, हा व्याई काय म्हणताय? कसा चाललाय बिझनेस? एकदम जोरात. आणि आता तुम्ही इंडस्ट्री उभी करताय म्हटल्यानंतर आम्हाला डबल तयारी करावी लागते ना. अदिती, अदिती ऐक माझं. अदिती, मला तर राहायचंच नाहीये इथे. अदिती 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 ऐक माझं. हे बघ, उगाच चिडचिड करू नकोस ना. आपण काढू काहीतरी मार्ग. हे बघ सीट, आता बास झालं. खूप ऍडजस्ट केलं, खूप सहन केलं. इथून जायचं नाही म्हणून काय काय बदल करायचे होते मला घरात. तात्या आणि बयो आजी आहेत ना म्हणून त्यांच्या समोर तमाशा नको म्हणून शांत होते मी. पण आता नाही थांबायचंय मला. मॉम डॅड, बरं झालं तुम्ही आलात. चला मला घेऊन, इथे नाही राहायचंय मला. काय झालंय काय? तात्या, तुम्ही तर काही विचारूच नका. तुम्हीच कारण आहात. तुम्ही या घरात परंपरा, ते चालीरीतींचं एक ना चौकट आखून ठेवलंय. सगळं तुम्ही आखून दिल्याप्रमाणे होतं या घरात. आणि वायफाय लावला म्हणजे बदल झाला असं नसतं. वृत्तीच बदलत नाहीये या घरच्या लोकांची, म्हणून घुसमट होतीये माझी. काय चाललंय का तुझं? मी ना खूप समजावतीये स्वतःला. म्हटलं चांगली मुलगी आहे म्हणून समजून घेतीये तुला, तर हेच होत चाललंय तुझं. हे असं आरडाओरडा तमाशा करायची काय गरज आहे ग? जे काही म्हणणं आहे ते शांततेत नाही का बोलता येत? नाही बोलायचंय मला शांतपणे. मला ना मुळात काही बोलायचंच नाही. मी काही केलं तरी खटकतं तुम्हाला. मी सांगितलं होतं ना सेठ, मला नाही जमणार इथे. या अशा खेड्यात, या घरात गर्दीत घुसमटायला होतं मला. काही करायचं झालं की परमिशन घ्यायची. तात्यांना विचारा, बयो आजींना विचारा. मी माझ्या मर्जीने काही करायचं की नाही? कंटाळा आला मला आता या सगळ्याचा. अगं सुनबाई, काय झालंय काय तुला? तुला कुणी काही बोललंय का? काय बोललं असेल तर? तात्या, हे बघा, तुम्ही प्लीज काही बोलू नका. तुमच्या वयाकडे बघून मला काही बोलता येत नाही. अगं काय बोलतेस? घरात कोणाला स्वातंत्र्य नाही का? अगं आमच्याशी कोणालाही बोलायचं असलं तर सगळे मनमोकळेपणाने बोलतात. आणि तूही बोललीस ना आमच्याशी किती वेळा. अगं आज असं काय झालं की आम्ही आहोत म्हणून बोलता येत नाही? तुला जे वाटतंय ना ते बोल. आता तुम्हाला त्रास होईल, पण तुम्ही स्वतःहून म्हणताय म्हणून सांगते.
तुमच्यामुळे या घरात स्वातंत्र्य नाहीये. तुम्हाला हवं तसं सगळं होतं, तुम्हाला घाबरून राहावं लागतं, वयाने मोठे आहात त्यामुळे बोलायची सोय नाही. नाही जगायचंय मला, असं नाही राहू शकत मी. माझी लाईफस्टाईल वेगळी आहे, तिथे जगणंच शक्य नाही. आणि तुम्ही आहात ना, तोपर्यंत या घरात बदल होऊच शकत नाही. अदिती, ओरडू नका. बयोआजींनी सांगितलं म्हणून मला जे वाटलं ते मी बोलले, आणि तेच खरंय. आणि तुम्हाला असं वाटतंय ना की मी इथून जाऊ नये, मी आणि सिडने घरापासून वेगळं होऊ नये, तर मग तात्या आणि बयोआजी तुम्ही वेगळं राहा. हो, मुंबईत खूप चांगली वृद्धाश्रम आहे. तिकडे तुम्हाला एकदाच पाठवलं ना की तुम्ही पण सुखात आणि मग मी पण सुखात. बोलून ठेवलंय एका आश्रमात. आणि हो, तुम्हाला जर हे मान्य नसेल तर मी इथे थांबणार नाही. आदिती, आता हद्द झाली तुझी. खरं तेच बोलतीये मी, हेच करायचंय मला. मी बिझनेसच करणार आहे हा. अमेरिकेत तर उत्तम चालतो हा बिझनेस. मी अमेरिकेत जाऊन ओल्ड एज होम सुरू करणार आहे. आणि काही नाही, हा चांगली काळजी घेतली जाते. आणि हो, या घरात जर बदल करायचे असतील ना तर जुन्या वस्तू बाहेर काढण्याआधी जुनी माणसं बाहेर काढायला हवी, तरच नवीन काहीतरी घडेल. आदिती, लाज नाही वाटत तुला असं बोलायला? अगं एवढी निगरगट्ट कधी झालीस तू? तुला एवढं समजून घेतलं या घरानं. अगं आमचं जाऊ दे ग. तात्या आणि बयोबाई त्यांची पण कदर नाहीये तुला? बयोबाईची लाडकी सून ना तू. अगं नेहमी तुझ्या पाठीमागे उभे राहिल्या, त्या सांभाळत गेल्या तुला नेहमी. आणि तात्यांनी तर किती विश्वास ठेवला ग तुझ्यावर. दसऱ्याला सोन्याचं पान दिलं, प्रत्येक कार्यक्रमात मान दिला, आणि फॅक्टरीची जबाबदारी टाकली तुझ्यावर. अदिती, खूप झालं. आतापर्यंत मी काही बोललो नाही. यापुढे सुद्धा एक शब्द सुद्धा ऐकणार नाही मी. काय समजते का तू स्वतःला? गेले मोठ्या बाईंना त्रास दिला, आता तात्या आणि बयोबाई. तात्या बयोबाई आमचं सर्वस्व आहे. त्यांच्याबद्दल एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही मी. नाही राहायचंय ना तुला इथे? नाही राहायचंय ना? चल चल, निघ. मी या घरात आले तेव्हा या माणसांच्या सुद्धा आधी तू माझं स्वागत केलंस. आज मी जे काही करणार आहे त्याने मला घरातले बाहेर काढून तुझ्या पायाशी टाकतील. भेटू लवकरच. रत्नाक्कांना माझ्यावर खूप विश्वास आहे ना. आता रत्नाक्काच माझा हात धरून मला बाहेर काढतात की नाही ते बघ. निघ या घरातून. आता या घरात थारा नाही, जा जायचं तिकडे. माफ करा,
गेले काही दिवस तुमची मुलगी असंच वागतीये. आता तर हद्द पार केली आहे तिने. नाही तुम्ही घेऊन जा तुमच्या मुलीला, घेऊन जा. तिला घराच्या बाहेर काढायला हिनेच प्रवृत्त केलंय आम्हाला. थांबा सगळे. आदिती कुठेही जाणार नाही. या घराचे दरवाजे आदितीसाठी कधीही बंद होणार नाही. मोठ्या बाई, तुम्ही ऐकलं नाहीत का ती काय म्हणाली ते? तरी तुम्ही मी सांगितलं ना, आदिती या घरातून कुठेही जाणार नाही.